तुगावमध्ये एका दलित समाजातल्या तरुणावरती अतिशय अमानुष पद्धतीनं त्यांना मारहाण झालेली आहे। 18 मेला ही घटना झाली आणि गुन्हा नोंद करायला सुद्धा 24 तासापेक्षा जास्त विलंब केला। आज 4 पैकी एकूण 3 आरोपी फरार आहेत आणि तरीसुद्धा पोलीस प्रशासन झोपलेलं आहे। त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व पुरोगामी विचाराचे गावातले आणि तालुक्यातले जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी आमरण उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि आमचे डावरे साहेब, चेले साहेब, रामभाऊ गायकवाड या सगळ्यांनी गंभीर इशारा दिलेला आहे की जर त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ अटक नाही झाली तर आम्ही आज संध्याकाळपर्यंत जर अटक नाही झाली तर आम्ही SDMला कोंडू आणि शेलार साहेबांना सुद्धा जे DYSP आहेत त्यांना सुद्धा कोंडू असा गंभीर इशारा दिलेला आहे। खरं तर ही उमरगा लोहारा तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे की आपल्या भागामध्ये ज्या ठिकाणी आपण सगळे गुन्ह्यागोविंदाने नांदतो असं आपण सांगतो त्या भागामध्ये सुद्धा जर का जाती अत्याचार, जाती हल्ले होत असतील तर पुरोगामी चळवळीतले लोक ते खपून घेणार नाहीत आणि यापुढे आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ। याची गांभीर्यानं दखल प्रशासनाने घ्यावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो आणि ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचा या सगळ्या चळवळीला, या आंदोलनाला सक्रिय असा पाठिंबा आहे हे सुद्धा या ठिकाणी जाहीर करतो। मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्र्याचा सुद्धा चार्ज आहे। खरं तर मुख्यमंत्री इतर त्यांच्या कारभारामध्ये व्यस्त असतात तरीसुद्धा गृह खातं त्यांच्याकडेच ठेवण्याचा आग्रह का, अर्थ खातं त्यांच्याकडेच ठेवण्याचा आग्रह का, याच्या मागे कुठलं तरी मोठं षड्यंत्र आहे असा दाट संशय या ठिकाणी आम्हाला सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना झालेला आहे आणि म्हणून प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आरोपींना तात्काळ अटक करावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो।